नमस्कार विद्यार्थी मित्रो, बऱ्याच गॅप नंतर मी पुन्हा एकदा आपल्याला एक चॅप्टर शिकवत आहे. नाउ वी आर स्टार्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. लास्ट टाइम we are discuss on science and technology part 1. Now new chapter number 4, ज्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती मी ऑनलाईन वरून तुम्हाला पुरवलेली आहे आणि त्याचा अभ्यास करून थोडीशी तयारी करून आपण या लेसन नंबर 4 इकोसिस्टम and the correlation between the biotic and abiotic factor that present in our ecosystem. परिसंस्था आणि परिसंस्थेमधले घटक त्यांच्यामध्ये असणारे संबंध, correlation between these organism that we will discuss in this chapter. हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी सायन्स 2 मध्ये डायग्राम ड्रॉ करून ज्यावेळेस तुम्ही त्या डायग्रामशी बोलता, संवाद साधता, तो साधत असताना आपण आपल्याला निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तर त्या डायग्राम वरून जर शोधले, then you better understood science 2. That means when you clear the concept that related with that diagram, then and then only you better understood about these topics. Science 2 चा अभ्यास करत असताना ज्यावेळेस तुम्ही डायग्रामशी संवाद साधाल, त्यावेळेस तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर आपोआप मिळतात. प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा, इवन इन क्वेश्चन पेपर ऑल्सो, such diagrams given to you and the certain questions that related with that diagrams. तुम्हाला फक्त ते पिक्चर बघायचंय आणि त्या पिक्चर वरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आणि ही शोधक वृत्ती तुम्हाला सायन्स 2 मध्ये अतिशय उपयुक्त ठरते. नाउ when we start this topic, already in 9th standard we are discuss on ecosystem, that biomes, ecosystem, then biotic factor, abiotic factor, that already we discuss in 9th standard. हे आपण बघितलेलं आहे आणि त्याचाच बरोबर पुढचा पार्ट म्हणून एक इकडे पिक्चर तुम्हाला दिलेला आहे समोर, that you see the component pictures that present in this cycle. What is the name of this cycle? Can you tell me the name of this cycle? Nobody. This is a food cycle. Now, one by one, we discuss what is ecosystem. नववीच्या वर्गामध्ये असताना इकोसिस्टम बद्दल आपण पाहिलेलं आहे. आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर, त्या परिसरामध्ये असणारे घटक, the component that present in that system which are correlated with us. तुम्ही जिथे आहात, उभे आहात, त्या ठिकाणी आपल्या सभोवताली असणारा परिसर, जेव्हा आपण त्या परिसराबद्दल विचार करतो
त्यावेळेस बरेचसे प्रश्न आपोआप आपल्याला निर्माण होतात. फॉर एक्झाम्पल, सपोज you are in the class, then which substance are present around you and what is the need of that substance as compared with the other students. तुमच्या इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत तुम्ही त्या वस्तूचा उपभोग कसा घेताय, तुम्ही त्या वस्तूवर कसे अवलंबून आहात, तुमच्यावर ती वस्तू कशी अवलंबून आहे. बोथ फॅक्टर्स आर को रिलेटेड. ज्यावेळेस असा संबंध येतो त्यावेळेस त्यांना को रिलेशन असं म्हटलं. दॅट मीन्स द बायोटिक अँड अबायोटिक factors that present around us is called as ecosystem. Then again question is arise, what is biotic factor? मग आता बायोटिक फॅक्टर कोणते आले. सपोज when you are present in a forest, there the ecosystems that is totally different. Collect your the biotic factor, that means living organism. Suppose tree is one of the biotic factor, living things that present in that ecosystem. Water is a biotic factor that present in that ecosystem. And when you collect something, when you collect the biotic and abiotic factors, when you think about this, ज्यावेळेस आपण याच्याबद्दल विचार करतो त्यावेळेस आपल्या एक गोष्ट लक्षात येते की हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर दीज आर को रिलेटेड विथ इच अदर. आणि जेव्हा आपण याचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण या सगळ्या फूड चेनचा विचार करत असतो. Then what is ecosystem? The surrounding around us is called ecosystem. Ecosystem consists of biotic and abiotic factor. You know the names. I repeat once again, the area around us is called as ecosystem. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या परिसराचा जेव्हा अभ्यास कराल त्यावेळेस तुमची इकोसिस्टम वेगळी असणार. तुम्ही एखाद्या इकोसिस्टम मध्ये उभा आहात आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचा जेव्हा तुम्ही विचार कराल त्यावेळेस तिथले बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर वेगळे असणार आहेत, त्यांचं को रिलेशन वेगळं असणार आहे. नाउ यू बेटर अंडरस्टँड व्हॉट इज इकोसिस्टम. The biotic abiotic factor in around us is called as ecosystem. Write the name and category of each of the component that's shown in the picture. आता आपलं काय चालू आहे, डायग्राम बरोबरचं संभाषण चालू आहे, कम्युनिकेशन चालू आहे. आणि जेव्हा तुम्ही हे बोलत असता त्यावेळेस तुम्हाला याच्याबद्दलचं पूर्ण ज्ञान असणं गरजेचं. या एका डायग्राम एका सायकल होती हे सगळं चॅप्टर आहे. इकोसिस्टम अँड बायफर्गेशन, क्लासिफिकेशन ऑफ इकोसिस्टम. इफ यू राईट द नेम्स, इफ यू जज द नेम्स, if you see the first picture in this diagram, you can see the sun, the plants, somebody can tell me us what is the name of this plant in this diagram.
This is the one of the food cycle, and food cycle starts with dash biotic factor, that is the plants. Only the plants are producer म्हणजे आपल्या फूड सायकलची सुरुवात प्रोड्युसर पासून झालेली आहे. मग आता परत दुसरा प्रश्न आपल्याला इथे निर्माण होतो, व्हॉट इज प्रोड्युसर्स अँड व्हाय द ओनली प्लांट्स आर कॉल्ड प्रोड्युसर्स. These are the questions. Why plants are called producer? Because green plants synthesize their own food in the presence of sunlight, and that is why plants are called producer. Each and every food cycle in a ecosystem starts from producer. Again, another name is also given for these plants in food cycle. These are called producers. These are called first energy level. If you classify this cycle again in energy level, you know that when we represent this food cycle into the energy with the help of pyramidच्या मदतीने आपण ह्या लेवल जर विचारात घेतल्या तर प्लांटला फर्स्ट एनर्जी लेवल. Then plants are called producer. Why plants is called as producer? Because only the green plants synthesize their own food. त्या सायकलची सायकल अनेक सायकल जेव्हा एकत्र येतात, फूड सायकल जेव्हा एकत्र येतात, त्यावेळेस जी डायग्राम तयार होते त्या डायग्रामला फूड वेब असं म्हणतात. When different types of cycles bind together, then we call as a food web. But each and every food waves that present in that diagram, it starts from plant, and that is why plant is called producers. If we compare these diagram with energy level, then first energy level प्लांटला म्हणतात. आता हा प्रश्न या डायग्राम मध्ये आपल्याला प्लांटच्या बाबत विचारला जातो. अगेन सेकंड पिक्चर यू कॅन सी द ग्रासहोपर्स. काय या ग्रासहोपरचा रोल आहे, तो कोणावर अवलंबून आहे? What is the another name of these biotic factors that directly depends on plant? Certain questions are arise. अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. मग हे प्राणी वनस्पतीवर अवलंबून आहेत, मग त्यांना काय म्हणतो आपण? As compare with this picture with the energy level, what is the name of this level? जे प्राणी वनस्पतीवर डायरेक्ट अवलंबून आहेत त्यांना काय म्हणतात? मराठीमध्ये आपण त्यांना म्हणतो शाकाहारी, herbivores. Then what is the question? What is the name of this organism? This is the grasshopper. What is the another name of this organism? These are called herbivores. Why they are called herbivores? Again question.
जेव्हा असे अनेक प्रश्न तुम्ही त्या डायग्रामला विचारता त्यावेळेस तो टॉपिक तुमच्यासाठी क्लिअर झालेला असतो. एक फूड सायकलचा तुम्ही विचार केला आणि असे साधे साधे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. डायग्राम दिली जाते. व्हॉट इज द नेम ऑफ दीज ऑर्गॅनिझम, व्हॉट इज why they are called herbivorous, because they are directly depends on plant. Then another question, what is herbivorous? The living organism which depends on plant, they are called herbivorous organism. For example, grasshopper, another small insects, deers, goats. Such a organism, such a living organism directly depends on plants. That is why they are called herbivores. Is that clear? या दोन डायग्रामचे तुम्ही बोलताना असे अनेक प्रश्न ज्यावेळेस तुमच्या समोर निर्माण झाले त्यावेळेस तुम्हाला या फूड सायकल बद्दलचं ज्ञान ऑटोमॅटिक प्राप्त होतं. Then another name of these herbivorous, they are called primary consumers. Primary consumers. Which are the primary consumers in the grasshopper called as herbivorous. Then frogs depends on grasshopper. And that is why in this picture frogs is called as primary consumers. Grasshopper primary consumers, frogs secondary consumers. Then another picture you can see the snake, साप आहे तो फ्रॉग वर अवलंबून आहे. याला टेरिस्टरी कंज्युमर्स म्हणतात. And the eagle in this picture called as a apex consumer, top consumers. तुम्ही यालाच जर एनर्जी पिरॅमिड मध्ये दाखवला, अशा प्रकारचं पिरॅमिड आपण तयार केलं तर पहिल्या याच्यामध्ये प्लांट येणार. That means if you draw the energy pyramid, you can easily classify these organisms into the first energy level, second energy level, third energy level, top energy level. When we talk, when we discuss, when we better understood about the topic, then certain simple questions that you can easily write down the answers of that questions. आणि म्हणून अभ्यास करताना डायग्राम आणि डायग्रामशी संलग्न असणारे प्रश्न अशा पद्धतीने जेव्हा अभ्यास कराल तुम्ही त्याच वेळेस आपल्याला सायन्स 2 मध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि म्हणून वेळ, सध्याची वेळ, त्याच्या नंतर येणारे बदल हे सगळे आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. दररोज तुम्हाला लेसन देणंही अशक्य आहे, त्यालाही काही लिमिटेशन्स आहेत. टॉपिक दिल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही आपण व्हॉट्सॲपवर त्याबद्दल चर्चा करत असतो. याच पद्धतीने आपल्याला इयत्ता 10वीचा नेमका पोर्शन काय असणार आहे, त्याचे कोणता सिलेबस असेल नसेल, त्यामुळे आपण हे मधले टॉपिक घेतोय. 4थ्या टॉपिक पासून आपण सुरुवात केली आहे सेकंडला. आणि म्हणून सर्वांनी जेवढं जमेल तेवढं सहभागी होण्याचा प्रयत्न करा. डायग्राम समोर ठेवून डायग्रामशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला पडतील त्यानुसार तुम्ही उत्तर लिहा. इज दॅट क्लिअर? हा सुरुवातीचा भाग आहे. हा जेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल
तेव्हा पुढचा पार्ट ऑटोमॅटिक तुम्हाला क्लिअर होईल. आता इथे काय प्रश्न असू शकतात? What you can observe in this diagram? What is the name of this whole diagram? Which organism present in producers? Why they are called producers? Which animals depends on plant? What is the name of these herbivorous? And which animals depends upon herbivorous? What is the effect? Certain questions. आता इथे बघा, समजा इच अँड एव्हरी कंपोनंट. आता इथपर्यंत आपण आलो. इगल नंतर हे डिकम्पोजर्स आहे. डिकम्पोजर म्हणजे काय आहे? अगेन द क्वेश्चन रिलेटेड विथ दिस पिक्चर. व्हॉट इज डिकम्पोजर? काय नाव आहे या डायग्रॅमचं ते विचारतात. मग त्याचा अर्थ काय? काय डिकम्पोजर? when these organisms, when these all living organisms, when they decompose by the small organisms, and again they release energy to the ecosystem, and that is why these insects also play important role. मग या सगळ्याच प्राण्यांचं या सायकल मध्ये महत्व काय? काय फ्रॉगचं महत्व आहे? ग्रास होपर काय महत्व आहे? जर या फूड चेन मधला एखादा फॅक्टर आपण कट केला किंवा डाय झाला, नष्ट केला, इफ यू रिमूव्ह द फ्रॉग्स फ्रॉम दिस सायकल, व्हॉट विल हॅपन? The number of grasshopper increase in this cycle and they feed on the plants. मग सगळ्यात प्लांट नष्ट होतील. मग बाकीच्या ऑर्गॅनिझमला त्याची उपलब्धता येणार नाही. अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतात, when we remove the snake from this cycle, what will happen? साधा प्रश्न आहे. सापांची संख्या कमी झाली तर या सायकल मध्ये कुणाची संख्या वाढेल? फ्रॉगची वाढेल. त्याचा परिणाम या सायकलवर काय होणार आहे? when we remove the decomposers, the decomposition process completely stop. These organisms remain long time in the earth surface. They do not decompose. अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा आपण त्या डायग्राम वरून आपल्या स्वतःला विचारणार, then you better understood the topic that related with the science and technology. Is that clear? आजच्यासाठी हे पुरेसं आहे. पुन्हा एकदा सर्वांना एक संदेश वजा मी तुम्हाला सूचना करेल, घरातच राहा आणि हा अभ्यासक्रम जेवढा जमेल तेवढा पूर्ण करा. नवे त्याची प्रश्न आणि उत्तरं शोधा. त्याच्यावर काही शंका असेल व्हॉट्सॲपवर मला विचारा. आपण त्यावर चर्चा करून काही सोल्युशन काढता येईल का ते बघू. प्रश्नांची उत्तरं देऊ, त्याच्यावर चर्चा करू. पण हे ज्यावेळेस तुम्ही सर्व ग्रुपवर येत असताना, आल्यानंतर, वाचल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची खूण मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेली. यू शो मी द सर्टन सिम्बॉल्स when you read that topic. Have a nice day. Thank you.